नमस्कार मित्रांनो. तर कालच्या ॲनालिसिस आपण केलं होतं की जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर आपण वेट करून ट्रेड घेणार आणि आज मार्केट साइडवेजच ओपन झाले 40-50 पॉईंटच्या आसपास. तर आपण काल लेवल सांगितले होते 48,158च्या वरती जर एक कॅन्डलने क्लोजिंग दिली आणि रिटेस्ट केला तर आपण 48,381चं टार्गेट ठेवूया किंवा कालचा हायपर्यंत. तर 48,158च्या लेवल ब्रेक केल्यानंतर एक रिटेस्ट भेटल्यानंतर आपल्याला एक मस्त रॅली मिळालेली आहे तिथं, म्हणजे आपली लेवलने पण काम केलेलं आहे. तर निफ्टीमध्ये बघूया की काय झालंय. निफ्टी सुद्धा साइडवेजच ओपन झाली आहे. तर कालचीच लेवल 22,124 नवीन हाय क्रिएट केला त्यांनी, तर तिथेच ओपन झालेली आहे. जसं ओपन झालं आपण 22,100च्या तिथूनच एक लेवल दिली होती, तिथून जर खाली क्लोजिंग मिळाली तर आपण एक 22,000पर्यंत टार्गेट ठेवणार आहे. तर यामध्ये आपलं सेल साईडचं टार्गेट आपलं हिट झालेलं आहे. तर आता बघूया की आपण उद्यासाठी काय ॲनालिसिस, उद्यासाठी आपल्या काय लेवल्स क्रिएट होतात ते. तर आता बघूया की 17 जानेवारीला मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे 48,125च्या लेवल, 125-111च्या लेवलला क्लोजिंग दिलेली आहेत. म्हणजे जिथं ओपन झालं होतं त्याच थोडाफार खाली क्लोजिंग दिलेली आहे. तर उद्यासाठी लेवल आहेत 48. समजा जर गॅप अप ओपन झालं मार्केट तर 48,158च्या वरती जर समजा एक क्लोजिंग मिळाली आपल्याला तर आपण आजचा हाय म्हणजे 48,303चं पण टार्गेट ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर 48,381 आणि नेक्स्ट टार्गेट आपलं ऑल टाइम हाय असणार आहे. जर समजा बँक निफ्टीने आज परत एकदा साइडवेजच ओपन झालं तर आपण आपल्याला 48,000ची लेवल ब्रेक होईपर्यंत वेट करायचं आहे. 48,000ची जर लेवल ब्रेक केली तर पहिलं आपलं टार्गेट असणार आहे 47,940 ते 47,870. जर समजा बँक निफ्टीने 48,000च्या जर खालीच ओपनिंग दिलं तर आपण वेट घेऊन या लेवलमध्ये कोणत्या साईडला मार्केट मुवमेंट देत आहे त्या साईडला आपण समजा 48,900च्या वरती जर क्लोजिंग मिळेल तर पहिलं आपलं टार्गेट असणार आहे 48,050च्या लेवलमध्ये. आणि समजा हे लेवल पण ब्रेक केली तर त्याच्यानंतर आपलं टार्गेट डाऊन साईडला ब्रेकडाऊन दिला 47,864 तर आपल्याला 47,622 हे आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे सेलसाठी. आणि निफ्टीमध्ये पण बघूया आता. निफ्टीमध्ये जर समजा आज उद्या 22 गॅप अप ओपन झालं 22,072च्या वरती तर आपलं आजचं पहिलं टार्गेट असणार आहे की म्हणजे ऑल टाइम हाय 22,124 असं एक पहिलं टार्गेट असणार आहे. आणि नंतर आपण पिवट पॉईंटचं यूज केलं होतं त्यावेळेस 22,188ची लेवल आपल्याला मिळाली होती तर ते हेच सेकंड टार्गेट असणार आहे. जर सपोज निफ्टीने याच लेवलला ओपन झाली 22,000ची लेवलला जर कोणत्या साईडला मुवमेंट देते त्यावर आपण, आणि उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे तर कोणत्या साईडला मुवमेंट देते ते बघून आपण समजा जर 22,000च्या खाली क्लोजिंग झाली तर पहिलं आपलं टार्गेट असणार आहे 929 आणि नेक्स्ट टार्गेट असणार आहे 810. आणि जर समजा गॅप डाऊन ओपन झालं 22,000च्या खाली तर आपण एक कोणत्या साईडला मुवमेंट देते त्या साईडला म्हणजे कोणत्या साईडला मार्केट सस्टेन होते त्याचा वेट करून आपण ट्रेड घ्यायचा आहे. तर अशा एवढ्या लेवल्स आहेत तर सगळ्यांनी मिनिमम ट्रेड घ्या आणि जास्त प्रॉफिट काढा.